B2 B1 A2 A1 सह्याद्री B2 जय श्रीराम B1 जय साई आणि A2 श्री साई. चला चला लगेच टॉस होईल इनिंग ब्रेक मध्ये, लक्षात घ्या श्री साई जय साई. चला तुष्मान वेळ कमी आहे बघा. तुष्मान प्लीज इतका वेळ नाहीये, प्लीज 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 आपल्याला कोऑपरेट करा, कारण टर्फ बुक आहे 9:30 नंतर. हा टर्फ बुक आहे लक्षात घ्या, त्याच्यामुळे आम्ही ती विनंती करतो घाई करा. चला सह्याद्री सह्याद्री अनिकेत 9:30 ला टर्फ बुक आहे. प्लीज प्लीज आपल्याला मग फायनल आणखीन कमी षटकांची करावी लागेल. प्लीज 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 बक्षीस समारंभ सुद्धा आपल्याला उरकायचं आहे. एकही षटक मी लीगचं कमी नाही केलंय, सर्व सामने 5-5 षटकांचे केलेत. त्याच्यामुळे आता थोडं समजून घ्या अशी अपेक्षा आहे. जर वेळ असती तर मी तर 6 किंवा 8 षटकं केली असती, पण वेळ नाहीये आपल्याकडे. बॉल आउटला सुद्धा वेळ गेला आपला. पहिला गट थोडासा उशिरा संपला, दुसरा गट फास्ट झाला. चला 2 बॅटर्स अनिकेत अज्जू, आपण 2 बॅटर्स पाठवून द्या फास्ट. 3 षटकांचं क्रिकेट आहे, फास्ट क्रिकेट आहे आणि सर्वात महत्वाचं प्रतिष्ठेचं क्रिकेट आहे. तर ती प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे या दोन्ही संघांची, मी तर म्हणेन चारही संघांची. आज सरावाला सुट्टी असेल असं मला वाटते. लालू प्रैक्टिस को छुट्टी देने का, प्रैक्टिस किया तो मैं केस कर दूंगा तुम लोग पे. जय श्रीराम. हाँ श्री साई प्रॅक्टिस आहे का आज? श्री साई प्रॅक्टिस आहे का आज? कुठे आहे? चला जय साई प्रॅक्टिस आहे का आज? तुमचा जो बेस आहे, बेस मजा करतोय, तुमची काय प्रॅक्टिस होणार? बटर कुठे आहे? बटर बेस कुठे आहे? हा आवाज कुठे आहे जय साईचा? हा बेस आज येणार नाही, बेस संपावर आहे सर्वांचा. हा आमचीच नाही प्रॅक्टिस करायची का? चला जाऊ द्या, आज सर्वांना आराम देऊया. सर्वांनी मेहनत घेतली सकाळपासून. आपले सर्व सदस्य, खरंच त्यांचं देखील कौतुक व्हायला हवं. जय मल्हार खारीगाव गोविंद पथकाचे 19 सदस्य सकाळपासून इकडे आहेत. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जी मिळेल ती भूमिका घेत आहेत. चहा पाणी आणणं, स्कोरिंग करणं, वस्तू ज्या कमी पडतात त्या आणणं, खरंच त्या गोष्टी मनुष्यबळाशिवाय होऊ शकत नाही. तर जय मल्हार खारीगाव गोविंद पथकाच्या सर्व सदस्यांचा आभार, सर्व पाहुण्यांचा आभार. चला एक्स्ट्रा बघूया, बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय. जय श्रीराम. तुष्मान कोण आहे? अक्षय. चला अक्षय सुरुवात करतो या षटकाची आणि पहिला बॉल येतोय वाईड की बॉल? फेअर बॉल आहे, फेअर बॉल आहे. ओके डन. सह्याद्री एक्स्ट्रा मेमोरी येऊ द्या प्लीज. सह्याद्री अजू आपला एक एक्स्ट्रा मेमोरी येऊ द्या ना प्लीज. हा बघा, ही गोष्ट मी कॉमेंट्री करताना बोलू शकत नाही, पण आता तीच गोष्ट पाहायला मिळाली. बॅटरने ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे स्पीडवर, म्हणून मी ती कॉमेंट्री करताना गोष्ट बोललो नाही. बॅटरने जर ऑब्जेक्शन घेतलं तर तो स्पीड कंट्रोल करण्यासाठी पंच ती ताकीद देतील. येस. बॅट्समनचं नाव काय अजू? निलेश. निलेश चला निलेश. शैलेश स्ट्रायकर साइडला आहेत, नॉन स्ट्रायकर साइडला अज्जू. फुल टॉस, संधी गमावली. दरम्यान एक धाव मिळते, स्कोर पुढे जातोय, सुरू होतोय. स्कोर झालेला 1. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 25 ते 30 ही रेंज खूप महत्वाची आहे सह्याद्रीसाठी. पण गोलंदाजीचा जो आपण पराक्रम पाहिलाय जय श्रीराम संघाचा, फॅन्टास्टिक बॉलिंग अटॅक त्यांच्याकडे आहे. सर्व तरुण गोलंदाज आहेत, तर सर्वांनी चांगलीच कामगिरी लीग मध्ये केले. आणि बघा जसा मी उल्लेख केला, गोलंदाजीची प्रभावी कामगिरी जय श्रीराम. मिहीर येत आहेत. येत जे लीड बॉलर आहेत सह्याद्रीचे, लीड बॉलर तितकेच भरवशाचे फलंदाज सह्याद्रीचे. मिहीर स्ट्रायकर साइडला. धावसंख्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 धाव. पुढचा बॉल कनेक्शन झालंय रुबिकट. बॉल मागे सरकतोय बॅकवर्ड पॉइंटला, स्क्वेअर लेगला. 1 धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 2 वर. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलाय. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करताना सुरुवात चांगली झालेली आहे टीम जय श्रीरामची. 8 संघ आज खेळले. सर्वांचा पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. काही संघांना खेळायचं होतं पण आम्हाला
एकच दिवस मर्यादित असल्यामुळे सर्वांना नाही खेळवता आलं. गौरव सावंत आपलं देखील मी खरंच आभार व्यक्त करीन. वेळेत आलात आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण सुद्धा या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी योगदान दिलेलं आहे. तर tennisracket.in च्या पूर्ण टीमचं सुद्धा मी कौतुक करीन. आमचे डिकेश वर्तक, खरंच डिकेश वर्तकची प्रशंसा व्हायलाच हवी. म्हणजेच त्यांना आपण जे काही सांगतो त्या गोष्टी व्यवस्थित जुळवतात. रील जे आज काळाची गरज आहे ती खूप कमी वेळेमध्ये जसा त्यांना ते अपडेट्स मिळतात की या गोष्टीची रील बनली पाहिजे. डिकेश वर्तक म्हणजे ते उच्च शिक्षित आहेत असं नाही, ते उच्च शिक्षित आहेत आणि उच्च शिक्षित असताना थोडासा वेळ ते देतात आणि त्या वेळेमध्ये विविध रील्स ज्या जय मल्हार खारेगाव गोविंदा पथकाच्या आहेत, जय मल्हार खारेगाव गोविंदा पथकाचं इंस्टाग्राम पेज ते हँडल करतात. आणि तुम्ही पाहिलं असेल रीच जी आहे वॉचिंगची ती आता या वर्षी वाढलेली आहे, कारण ती मेहनत डिकेश वर्तक यांची त्या पेजसाठी आहे. त्याबद्दल डिकेश आपला सुद्धा मनपूर्वक आभार. पुढचा बॉल कोण? तुष्मान पाटील आलेले आहेत. संकेत यांनी खूप चांगला उल्लेख केला. फलंदाजाचा दुश्मन तुष्मान पाटील. तुष्मानने सुरुवात चांगली केली या षटकाची. बघा सह्याद्री 2 किंवा 3 मोठे स्ट्रोक गरजेचंच आहे, त्याशिवाय खालचा विचार करून चालणार नाही. 2 किंवा 3 मोठे स्ट्रोक आणि त्यातला पहिला आलाय पण बॉल हवेत. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑनला. एक धाव पूर्ण केली जाते, एक धाव वाढते, स्कोर जातोय तो म्हणजेच 3 या आकड्यावर. अजूनही आपण पाहिलं तर या डावातले बॉल शिल्लक आहेत 10 चेंडूंचा खेळ बाकी, 8 चेंडूचा खेळ संपलेला आहे. त्यामुळे अजूनही पुरेसा कालावधी आहे. सह्याद्रीकडे पाहूया. मिहिर, विल ही डू इट? मिहिर स्ट्रायकर सेंडला आहे. अटॅकिंग स्टान्स, बॉल वाईड लाईनच्या पलीकडून. हा फायदा देखील तितकाच महत्वाचा आहे. एक धाव जी खूप गरजेची आहे सह्याद्रीसाठी. धावफलक हलत नाहीये, धावसंख्या 4 झाले. पुढचा बॉल तुष्मान पाटील, टप्पा खेचला आणि त्याचमुळे लक्ष विचलित झालं. फलंदाज बाद, मिहिरचा खेळ संपला. आदरणीय नितीनजी वारे, प्रवीणजी वारे यांचं आगमन झालंय. आदरणीय प्रतिभेजी नर, आज प्रतिभेजी नर यांनी मजा घेतली. खरंच आनंद आहे त्या गोष्टीचा, पण त्यांचा हिरमोड झालाय. बघा बॉल आउट मध्ये तुम्ही स्पर्धेच्या बाहेर जाणं ही एक नियती आहे. तुमचा खेळ दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यामध्ये जबरदस्त. कबीर सिंग म्हणजे प्रत्येकाला पाहावीशी वाटेल अशी फलंदाजी कबीरने खेळली आणि त्याचमुळे तो क्रेज जो दुपारच्या सत्रात होता, वा जय महाराष्ट्र, जबरदस्त एफर्ट्स आणि सपोर्ट जय महाराष्ट्राचा संघासाठी राहिला. ही एक निष्ठता आहे जय महाराष्ट्राची की त्यांनी ते चाहते आणले होते आणि त्या चाहत्यांनी प्रत्येक चांगल्या खेळाला उत्तम प्रतिसाद दिला. आमचे स्वराज कासुडे चांगले खेळले. हा 15वा नाही होता, इन होता तो. त्यांना बॉलिंग सुद्धा मिळाली ना स्वराज. अपूर्वा डेकोरेटर्सचे ते मालक आहेत आणि खूप चांगला सपोर्ट. बॉल सौजन्य, चेंडूंची व्यवस्था जी आहे ती स्वराज कासुर्डे यांनी दिलेली आहे आम्हाला. नितीनजी वारे, प्रवीणजी वारे, प्रसादजी खोत आणि उदयजी पारसेकर यांनी ट्रॉफी सौजन्य आणि लाईव्ह सौजन्य ड्राईव्ह केलंय. ओ कॅच ड्रॉप. ओला साबण हातातून निसटावा तसा हा सोपा झेल सोडलेला आहे. अडचण वाढेल कारण आता सह्याद्रीला सकाळी एक मोका मिळाला होता. अज्जूने 2 षटकार खेचले होते. पुन्हा एकदा मोका मिळाला सह्याद्रीच्या फलंदाजाला. पाहूया तो फायदा सह्याद्रीचा होईल का. चला 2 षटकं संपली, धावसंख्या आहे 5. शेवटचे बॉल्स बाकी 6 बॉल. सह्याद्री लक्षात ठेवा, पुढचे 6 बॉल, पुढची 5 मिनिटं महत्वाची आहे. वर्षभर ह्या 5 मिनिटांची आठवण राहील. चांगला खेळलात तर आणि वाईट खेळलात तर. सनी एक भरवशाचा फलंदाज आहे, खूप चांगली गुणवत्ता सनीकडे आहे. या प्रेशर सिच्युएशन मधून सनी सह्याद्रीला बाहेर काढेल का. 6 पैकी 2 स्ट्रोक जर आले मोठे, चांगली लढत प्रेक्षकाला पाहायला मिळेल. आतापर्यंत दबदबा आहे या सामन्यावर जय श्रीरामचा. नवीन बॉलर लालू आर्यन. पुढचा बॉल पहिला जाऊ दिल्या बॉलला. एक्स्ट्रा रन मिळते, जितक्या धावा मिळतील तितक्या धावा गोळा करायचे. धावसंख्या इकडे पुढे सरकते, पोहोचते 6 या आकड्यावर. 6 रन्स. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल मिड विकेटला, बॉल अडवलाय, थ्रो केलाय स्ट्रायकर साइडला. एकदा पूर्ण, सेकंडचा कॉल. अजूनही लक्ष नाहीये दोघांचं एकमेकांवर. धावसंख्या पोहोचते 7 वर.
अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे या पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीतला. 5 चेंडूचा खेळ बाकी. अजूनही खूप काही होऊ शकते. जसं जय श्रीरामचं मागच्या सामन्यामध्ये शेवटच्या 2 बॉलवर 13 धावा बनल्या होत्या, तसंच काहीतरी बदल जर घडला सह्याद्रीचा तर नक्कीच ती मदत पुढच्या डावामध्ये गोलंदाजांना मिळेल. गोलंदाजांसाठी खेळावं लागेल सह्याद्रीच्या फलंदाजांना. धावसंख्या 8 झाले. पुढचा बॉल फुल लेंथ ड्राईव्ह केलाय, बॉल डायव्हर्ट झालाय, काऊ कोणाला पोहोचलाय. एक धाव पूर्ण. सेकंडचा कॉल. अजूनही धाव घ्यायची की नाही घ्यायची हा थोडासा दुजा भाव पाहायला मिळालेला आहे. धावसंख्या 9. सनी स्ट्रायकर साईडला. आर्यन जय श्रीरामसाठी बॉलिंग ट्रॅकवर. राऊंड विकेट. बॅटच्या टोला कनेक्शन. बॉल मागे जातोय. दरम्यान एक धावीचा कॉल कंप्लीट केला जातो. एकदा वाढते. धावसंख्या पोहोचते 10. सिंगल डबल. तितकं योगदान कामाचं नाहीये. योगदान वाढवावं लागेल. बॉल्स पेक्षा रन्स जास्त बनवावे लागतील. म्हणजे 18च्या पलीकडे पोहोचावं लागेल सह्याद्रीला पुढच्या डावामध्ये ती चुरस तशीच ठेवायची असेल तर. चला पुढचा टॉस रेडी राहा. श्रीसाई जयसाई. श्रीसाई जयसाई दोन्ही कॅप्टन्स रेडी राहायचे टॉससाठी. होईल इनिंग ब्रेक मध्ये टॉस. शेवटचं षटक आहे आणि 3 बॉल्स बाकी आहेत. लालूसाठी हे 3 बॉलचं षटक होतं आणि वाईट बॉल आलाय. बघा लालू, आपने गलत सवाल पूछा, आपका नुकसान हुआ. चला स्कोर झालाय 11. 11 धावा झाल्यात. पुढचा बॉल. आणखीन एक धाव मिळते. धावसंख्या 12. धावसंख्या 12 झालेली आहे. बोनस मिळतोय. शेवटचं षटक महत्वाचं षटक. पहिल्या 2 षटकांमध्ये पूर्णपणे वर्चस्व होतं जय श्रीराम या टीमचं, पण आता वर्चस्व थोडस बदलू लागलेलं आहे. अजूनही बॉल्स बाकी आहेत. 3. पुढचा बॉल आणि खेचलाय. दमदार असरदार चौकार. सह्याद्रीचं कमबॅक. 4 धावा. आसमां की ओर तू ध्यान दे इधर, कंधे से मिलने दे कंधा. 2 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या 16 झाले. 16. काय मॅनेज केलं हा स्ट्रोक. फुल टॉस मिस केलंय. हाऊ डिड यू मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी. या अंडरआर्म क्रिकेटमध्ये ज्युसी फुलटॉस वाया घालवणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारणं. संधी होती मोठ्या फटक्याची, पण ती संधी गमावली. सोपा फुलटॉस घालवला. इतकाही वेगाचा तो फुलटॉस नव्हता. शेवटचा बॉल या पहिल्या डावातला. धावसंख्या 16. 16. लास्ट बॉल. ड्राईव्ह केलंय. कवसला क्षेत्ररक्षक आहेत. बॉलवर पोहोचतील. सिंगल होते कंप्लीट. सेकंडचा कॉल. बॉल थोडासा ऑकवर्ड थ्रो केलाय. 2 धावा पूर्ण केल्या. सेकंडचा कॉल कंप्लीट. थर्डचा कॉल. 3 सुद्धा पूर्ण आणि 4थी साठी प्रयत्न आणि 4थी सुद्धा पूर्ण मला असं वाटते. पंच निर्णय देते नयन. चला नयन सर, या 4 धावा. ही 5वी धाव. आता नयन सर मला कळतील किती धावा आहेत. नयन सर कळतील 4 की 5. हा 4 4 4. या 4 धावा माग पडतील. जय लालू, ये 4 महंगे पडेंगे. धावसंख्या पोहोचते 4च्या मदतीनं 20. जिंकण्यासाठी 21. चला 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 21 ची गरज आहे. चला टॉस करूया. श्रीसाई जयसाई आहेत का. चला 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 लगेच ऑन करूया. नयन सर 4 धावा ना. हा डिस्कस करा. चला या 4 धावा. चला टॉस साठी जयश्री श्रीसाई. जयसाई श्रीसाई. चला कॅप्टन साठी हा शेवटचा कॉल आहे. चला जयसाई या. श्रीसाई आपण सुद्धा या. चला 3 षटक आहेत. आतमध्ये पोचा. यस चला. चला टॉस साठी या.
3 ओव्हर मॅच. चला त्याच्यात किती? आता नवीन आहे ना आका नवीन आहे ना आका नवीन आहे. चला चला 21 ची गरज आहे. टॉस होतोय. टॉस कोणी जिंकला? हा कोणी जिंकला? हा एवढी मेहनत घेतली म्हणजे मला असं वाटतं श्रीसाई जिंकलं. श्रीसाई नाडेबाई जिंकले आणि निर्णय असेल श्रीसाई. हा 2 मिनिटात कळवा. चला चला ही लढत सुद्धा मजेदार होईल. अपेक्षा बॅट पण पाहिजे. दे बॅट द्या. जय मल्हार बॅट द्या तर त्यांना. आपली बॅट द्या. चला 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 हे 2 बॅटर्स. तुष्मान चला प्लीज. बघा 8:30 झालेत. माझ्याकडे 9:30 पर्यंत टर्फ आहे. चला चला फास्ट फास्ट. जय मल्हारच्या बॅट कुठे रे? एक बॅट द्या ना खायला. चला 21 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. 21 ना. चला 2 बॅटर्स जतीन आणि तुष्मान हे 2 फलंदाज पोहोचलेले. सह्याद्रीला शेवटच्या षटकामध्ये फायदा खूप चांगला झालेला आहे. पण पाहूया आता तुष्मान. खरंच चांगली गोलंदाज तुष्मानची होती. पहिल्या षटक सुद्धा चांगलं राहिलं होतं गोलंदाज अक्षयचं. अक्षयच्या 2 तुष्मानच्या 3. चला बॉलिंग मार्कवर बॉलर येतात मिहीर. पहिलं षटक हाताळण्यासाठी मिहीर येतोय. हीरा भाईंदर मध्ये 5वी गल्लीची बात है न्यारी. आपलं जय श्रीराम गोविंद पथक है लई भारी. चांगला बॉल ड्राईव्ह केलाय. गॅप शोधलाय. 1 धाव कंप्लीट केले. दुसरीचा कॉल तुष्मानला द्यायचा प्रयत्न होता फलंदाज जतीनचा. पण एकच धाव मिळते. स्कोअर पोचतोय 2 वर. चला 2 धावा धाव फलकावर आहेत. काल 4 एक्के. ऋषिकेश वर्तक. काय ताकद आहे ऋषिकेशची. ऋषिकेश वर्तकने काल जय मल्हार खारिका गोविंद पथकाच्या सरावात 4 एक्के उचलले. क्या बात आहे. नवीन आशा पल्लवित केले ऋषिकेशने. आणि म्हणूनच ऋषिकेश एक नवीन स्वप्न जागरूक करून गेलाय जय मल्हार खारिका गोविंद पथकासाठी. तर आता पाहूया यावर्षी ते 4 एक्क्यांचं स्वप्न पूर्ण होते का. ऋषिकेशने तर तसं पाऊल टाकलेलं आहे. पूर्ण होणार. पुढचा बॉल आउटसाइड एज. चला स्कोअर झालाय सचिन म्हात्रे. हा हा 3 धावा झाल्यात. 21 ची गरज आहे. 7चा रन रेट. प्रत्येक षटकात 7. टर्फ क्रिकेट आहे. सकाळी आपण 70 अप स्कोर सुद्धा पाहिला. आणि आता आपण मागच्या सामन्यामध्ये 41 सुद्धा डिफेंड करताना पाहिलं. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. पोचतील तोपर्यंत 1 धाव मिळते जतीनला. 1 धाव मिळते जतीन आणि तुष्मान कुठलंच टेन्शन न घेता स्लो अँड स्टेडी ही लढत जिंकण्याची तयारी. गोलंदाजी निवडली जयसाईने. श्रीसाईने गोलंदाजी निवडली ना. श्रीसाई काय बॉलिंग ना. हा चला तुष्मान स्ट्रायकर साईडला आहेत. तुष्मान प्रशांत पाटील. ऋषिकेश वर्तक काल 4 एक्के उचलले मल्हार खारिका गोविंद पथकाच्या सरावामध्ये. काय जबरदस्त एफर्ट ऋषिकेशने लेवलेत. तर नक्कीच यावर्षी ऋषिकेश वर्तक या महत्वाच्या गोविंदाने जय मल्हारसाठी 4 एक्के लावण्याची जी इच्छा व्यक्त केली आहे. ऋषिकेश काय खेळ चालला या दोन्ही संघांदरम्यान. चला स्कोअर झालाय सचिन. 4 धावा झाल्यात. 17ची गरज आहे.
13 चेंडू 17. लढत चांगली होईल, शेवटच्या बॉल पण जाईल अशी अपेक्षा आपण ठेवूया. आणि ती अपेक्षा ठेवली आहे मिहिरने. काय सुरुवात केली सह्याद्रीसाठी, खर्च केले फक्त 4 धावा. आता 12 चेंडू 17 ची गरज. 12 चेंडू 17. तुष्मान जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे, बारा चेंडू 17 धावांची गरज. मी असं ऐकलं की बक्षीस लावल्यावर खेळ चांगला होतो. हा, पण दोन्ही संघातला कोणच बक्षीस लावायला येत नाही. बक्षीस लावल्यावर खेळ खराब होतो काहींचं असं भांडणं आहे. चला बॉलर येतात बॉलिंग ट्रॅकवर. सेकंड ओव्हर साठी कोण आहे? मीर. बॉलर कोण आहे? राजेश सेकंड ओव्हर साठी येतोय. चला जतीन अटॅकिंग स्टान्स जय श्रीराम साठी. दुसऱ्या षटकाची होते सुरुवात. 12 चेंडू 17. कंपल्सरी चेस. हो, हलक्या तरी बॉलला चॉप केलं. क्षेत्ररक्षक आहेत, कवचला थ्रो करतील. नॉनस्ट्रायकर सेंडला एकदा कंप्लीट. तोपर्यंत दोन्ही फलंदाज सेफ होत आहेत. बघा, स्लो अँड स्टडी खेळायचं आहे, पण अधूनमधून एक मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. आपण जर पहिल्या डावाचा आढावा घेतला तर पहिल्या डावामध्ये शेवटच्या षटकामध्ये काय खेळ खेळलाय, आणि म्हणूनच आता तसाच खेळ खेळावा लागेल जय श्रीरामच्या फलंदाजांना. तुष्मान पाटील स्ट्रायकर सेंडला आहेत, कोच आहेत जय श्रीरामचे प्रशिक्षक. यावेळी पुढ्यात ठेवलेला बॉल बैठक खेळायचा प्रयत्न. बॉल खेळला मिड विकेटला, एकदा होते कंप्लीट. स्कोर सुरू ठेवता आला पाहिजे आणि तोच स्कोर जतीन आणि तुष्मान सुरू ठेवतात, पण अधूनमधून एक दोन मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. सिंगल डबल तर गरजेचे आहेत. चला जय मल्हार ग्रुप भाईंदर पश्चिम आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. नितेश म्हात्रे स्वागत आहे आपलं. बालगोपाल बालगोपाल रे जय मल्हार का? आता जय मल्हार. सागर फरारा आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. वेलकम. भावना केबल नेटवर्क, टक्ष केबल नेटवर्क. चला स्कोर झालेला आहे 10 चेंडूत 15 ची गरज. काय लढत आहे या दोन्ही संघांना जिंकण्यासाठी. मेहनत घ्यायची आहे. पहिलं षटक मिहिरने चांगलं सांभाळलं, पण त्यानंतर आता अडचण वाढते सह्याद्रीची. राजेश हा भरवशाचा गोलंदाज आहे. लीग मध्ये राजेश चांगला खेळलाय, पण ही वाईट बॉलची एक धाव मिळते. टेन्शन प्रत्येकाचं वाटते. बरोबर, क्रिकेटचा खेळ असा आहे की जो खेळतोय तोच टेन्शन मध्ये नसतो, जो पाहतोय तो सुद्धा टेन्शन मध्ये असतो. त्याचमुळे अजूनही दोन्ही संघांचे चाहते या सामन्याला व्यवस्थित पाहतायत, प्रत्येक गोष्टीला अनुभवतायत. पहिला धक्का, सह्याद्रीने मिळवलं पहिलं यश या डावातलं. जतीनचा खेळ संपला. जोर से शोर कर आसमां की ओर कर, मक्की है लक्की तू ध्यान दे इधर. जोर से शोर कर आसमां की ओर कर, मक्की है लक्की तू ध्यान दे इधर. कंधे से मिलने दे कंधा. 9-14 9 चेंडू 14 धावा, एक षटकार. आणि मग पुन्हा एकदा लढत जाईल जय श्रीरामच्या बाजूने. लालू यांनी बक्षीस लावलंय. षटकार आला तर 500 रुपये. लालूला सुद्धा वाटते की आपला सामना जिंकावा. अनिकेत वगळ यांच्याकडून सुद्धा बक्षीस 500 रुपये हॅट्रिक घेतली तर. चला हॅट्रिक घेतली तर 500 रुपये अनिकेत वगळ यांच्याकडून. दोन्ही संघाचे जे संघ मालक आहेत त्यांनी आता आपल्या संघाकडून चांगला खेळ व्हावा. बक्षीस लावलंय. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर राजेश. नाही, या गोष्टी नकोय. जर इतकं चांगला प्रेशर तुम्ही क्रिएट केलाय विकेट घेऊन, मग वाईट बॉल हाताळून तो प्रेशर रिलीज होईल. जय श्रीरामचा फायदा होतोय वाईट बॉलचा. एकदा वाढते. 9 चेंडू 13 ची गरज. 9 बॉल 13. एज आय सेड अर्लियर, सामना लालू शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर जाईल. मग ती सह्याद्री जिंकू दे किंवा जय श्रीराम जिंकू दे, अंतिम फेरीत पोहोचेल कोण त्याचा शोध आपण घेत आहोत. अजूनही तर्क फेल आहेत या सामन्याचे. कोणीच सांगू शकत नाही. पैजा लावणं चुकीचं ठरेल. अशी लढत या दोन संघांदरम्यान पाहायला मिळते. पुढचा बॉल. तयारी नव्हती, बॉल ग्रिपिंग नव्हती. चला 8 चेंडू 9 चेंडू 13 धावा. 9 बॉल्स 13. काय वेग आहे, नियंत्रण आहे. आता 9 चेंडू 12. मी म्हणालो होतो यश टिकवून ठेवायचंय. जर ते टिकून नाही ठेवलं तर प्रतिस्पर्धी संघाचा फायदा होतो, आणि तेच पाहायला मिळते.
मनातलं मैदानात आणण्यासाठी मेहनत घ्यावी लागते आणि तेच आणण्यासाठी प्रयत्न तर चालूच आहे या दोन्ही संघांचे. जय श्रीराम आणि सह्याद्री या दोन्ही संघांकडून आता या शेवटच्या 5 ते 7 मिनिटांमध्ये पाहूया खेळ कोणत्या संघाचा चांगला होतोय. जय श्रीराम पुन्हा एकदा या सामन्यामध्ये परत येते. अजूनही आपण जर पाहिलं तर आवश्यकता आहे जिंकण्यासाठी 9 चेंडू 12 धावा. 9 बॉल्स 12. नवीन फलंदाज स्ट्रायकर सेंडला आहेत कृष्णा. 9 चेंडू 12 धावा. आणखीन एक वाईड. कभी कशी कभी गम असंच या सामन्यामध्ये पाहायला मिळते. सह्याद्रीने विकेट मिळवून काय कमबॅक केलं होतं राजेश. मिहिरचं पहिले षटक फक्त 4 धावांचं होतं. या षटकात धावा आलेल्या आहेत आतापर्यंत 6 धावा आलेल्या आहेत. स्कोर झालाय तो म्हणजेच 10. जिंकण्यासाठी 11. बॉल शिल्लक आहेत 9. 9 चेंडू 11 धावा. ट्विस्ट अँड टर्न्स या सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा खेळ कसा असतो या सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये अशा शक्यता नाकारता येत नाहीत ज्याला आपण पॉसिबिलिटीज म्हणतो. विनिंग पर्सेंटेज दोन्ही संघांचा आता जवळपास समान झालाय पण जय श्रीराम संघ थोडासा वरचढ ठरतोय. राजेशचा पुढचा बॉल राऊंड विकेट. 9 चेंडू 11. 9 चेंडू 11 ची गरज आहे. 9 बॉल्स 11. नेक्स्ट बॉल. हा डेड बॉल आहे आणि राजेश आता हे वारंवार करून नाही चालणार. आता कमिटीकडून ती सूचना तुम्हाला मिळते वारंवार करून नाही चालणार. कारण आपण एकदा केलं दोनदा केलं आपण ते लक्षात घेऊ शकतो पण वारंवार करू शकत नाही. कोण आहे जतीन. चला आत तुम्ही येऊ शकत नाही. चला ही पहिली सूचना तुम्हाला मिळते. चला चला मागे चला मागे चला. चला राजेश आता तुम्ही पुन्हा एकदा तसं चेक करू शकत नाही नाहीतर मग नो मिळणार. आता हा एकदा झालं दोनदा झालं वारंवार नाही चालणार. हा रूल्स आर रूल्स. चेक करू शकत नाही तरी आपण तुम्हाला एकदा सूट दिली दोनदा सूट दिली परत सूट मिळणार नाही. चला बॉल्स किती झालेत 3. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 ची गरज. चला तो डेड बॉल आहे. हा डेड बॉल 9 चेंडू 11. चला 9 चेंडू 11. डॉट बॉल 8 चेंडू 11. एक बॉल कमी झालाय. काय खेळ. जिंकता येतं. जिंकण्यासाठी महत्वाची आहे तुमची इच्छा आणि हरण्यासाठी फक्त भीती. आणि आता तोच इच्छेचा खेळ. जिंकण्याची इच्छा प्रबळ झालेली आहे राजेशची. वारंवार वाईट बॉल्स येत होते पण आता बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 ची गरज. 7 चेंडू 11 धावा. लास्ट बॉल तुष्मान. नॉन स्ट्रायकर्स एंडलाच थांबले. खरं तर क्रिकेटचा खेळ हा स्ट्राईक रोटेशनवर असतो पण स्ट्राईक रोटेशनवर नाही गेलेत फलंदाज कृष्णा. लास्ट बॉल 7 चेंडू 11. बॅटची इनसाइड आहे. आता तर तुष्मान धाव घेणारच नाही. आता तुष्मानला हवी स्ट्राईक शेवटच्या षटकासाठी. 6 चेंडू 11. 6 बॉल 11. चला अजू लगेच बॉलर पाठवा. अजू बघा वेळ झाला 8:45 झालेत. अजू चला चला. जय श्रीराम गेट बंद करा. जय श्रीराम गेट बंद करा मागचा. तुष्मान त्यांना गेट बंद करायला सांग. चला 7 चेंडू 11. 6 चेंडू 11 माफ करा. चला 6 बॉल 11. चला चला अजू अजू प्लीज प्लीज 2 मॅचेस आहेत लगेच लगेच प्लीज 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 प्लीज. बघा 9:30 पर्यंत टर्फ आहे माझ्याकडे. चला 9:30 पर्यंत टर्फ आहे माझ्याकडे. चला चला फास्ट फास्ट. 6 चेंडू आणि 11 ची गरज आहे. 6 बॉल्स 11. चला आवश्यकता जिंकण्यासाठी आता 11. 6 चेंडू 11 धावा. चला चला अज्जू प्लीज. बघा रशाची इतका वेळ घेऊ नका प्लीज. बघा मला माझ्याकडे वेळ नाहीये. लीग मध्ये मी कोणालाच त्रास दिला नाही. आता आपण थोडं समजून घ्या मला. 6 चेंडू 11 सनी येत आहेत शेवटच्या
षटकासाठी 6 चेंडू 11. चला जय श्रीरामकडे तुष्मान पाटील, एक महत्वपूर्ण फलंदाज स्ट्रायकर्स एंडला आहे. बॉलिंग ट्रॅकवर शेवटच्या षटकासाठी सनी आहे. आणि तुष्मान आता तो गोलंदाजाचा दुश्मन बनलाय. षटकार खेचतोय तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. अमेझिंग स्ट्रोक. सनीच्या पहिल्याच बॉलवर षटकार खेचलाय तुष्मानने. 5 चेंडूवर जिंकण्यासाठी 5 ची गरज आहे. एक षटकार किती बदल घडवून आणतो तुम्हाला ते स्कोर कार्डवर पाहायला मिळते. आणखीन एक वाईड जिंकण्यासाठी 5 चेंडू 4. चला 5 चेंडू 4 धावांची गरज आहे. सनी हा देखील तितकाच चाणाक्ष, चतुर, चलाख गोलंदाज आहे, पण पहिल्या बॉलचं प्रेशर घेऊन गोलंदाजी करतो आणि त्याचमुळे त्या चुका होते. प्रेशरला बाजूला ठेवायचंय. जर तुम्हाला शेवटच्या षटकासाठी बोलवलंय आदरणीय स्मिताताई विशाल पाटील, नगरसेविका आदरणीय विशालजी जगन्नाथ पाटील, आणि कॅच आउट. सामनामध्ये येतोय ट्विस्ट, सामना होतोय सुपर हिट. खेळ चालू आहे. 4 चेंडू 4. सगळ्यांनी आपापल्या जागेवर चला. रुद्र लालू जगह छोड़ा क्या तू? वो छक्का गया इसलिए उधर खड़ा है. अच्छा कुणाल इधर बेटा इसलिए छक्का गया. चला 4 चेंडू 4 ची गरज आहे. 4 चेंडू 4. चला नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर सेंडला. रुद्र येत आहेत. 4 चेंडू 4. पाहायला तर ते सोपं वाटते पण खेळायला खूप कठीण आहे. तर पाहूया. कंपल्सरी चेस आहे, लक्षात घ्या. ती माहिती अगोदरच दिली. 4 चेंडू 4 ची गरज आहे. अवघड असं काहीच नसतं आणि तेच पाहूया मैदानाच्या आतमध्ये कोण कडून दाखवतंय. अवघड गोष्ट आम्हाला जड जात नाही असं कोण सांगते. लेट्स सी. 4 चेंडू 4 ची गरज. बॅकफुटला जाऊन खेळलेत. मिड ऑफला क्षेत्ररक्षक, बॉल गॅदर नाही झाला. या गोष्टी तुम्हाला आठवतील. चांगल्या झाल्या तरी आठवतील आणि वाईट झाल्या तरी आठवतील. शेवटचे 3 बॉल, 3 ची गरज आहे. तो शाहरुख खानचा डायलॉग 70 मिनिटावाला आता स्वतःला तुम्हाला सांगायचं. पुढची 3 मिनिटं, पुढचे 3 बॉल खूप महत्वाचे आहेत. अंतिम फेरीत कोण पोहोचेल? मीरा भाईंदरचा गोविंदा प्रीमियर लीगचा जय श्रीराम की सह्याद्री. पुढचे 3 बॉल, पुढचे 3 मिनिटं निकालाचे आहेत. पाहूया तो पहिला सगळा कोणता जो घेतो एंट्री फायनल मध्ये. 3 चेंडू 3. व्हाईट बॉल. 3 चेंडू 2. 3 चेंडू 2 ची गरज आहे. आता मात्र वाईल्ड लाईनला पकडून गोलंदाजी करायची नाहीये. चला तुष्मान गेटच्या बाहेर, गेटच्या बाहेर. 3 चेंडू 2 धावा. गेटच्या बाहेर चला, गेटच्या बाहेर चला. हा आता लावू. हा आता नाही चालणार ते. 3 चेंडू 2 ची गरज. लालू हा किधर आहे? 3 चेंडू 2 ची गरज. चला सह्याद्री. सनी विल ही डू द कमबॅक? ही विल डू, बट क्षेत्ररक्षण चुकलंय आणि ही दुसरी धाव. फलंदाज बाद आहे. 2 चेंडू 1 धावेची गरज. तुष्मान बाहेर, तुष्मान बाहेर. चला बाहेर थांबा, बाहेर थांबा प्लीज. 2 चेंडू 1 धावेची गरज आहे. चला नवीन फलंदाज येऊ द्या. 2 चेंडू 1. सनीने जर हा सामना जिंकवला तर मग त्याची मिरवणूक पक्की आहे. पाहूया. चला 2 बॉल्स 1 धावेची गरज. नवीन फलंदाज कोण येतोय? जय श्रीरामचा. आणि सामना कोणी जिंकू दे. स्टंपला करंट टाकलेत मी. हा स्टंपला कोणीच हात लावायचा नाही. 2 चेंडू 1 ची गरज. सामना कोणी जिंकू दे, स्टंपला हात लावायचा नाही. 2 चेंडू 1 ची गरज. चला 1 बॉल डॉट. 1 बॉल डॉट आला. सामना शेवटच्या बॉलवर गेला तर मग पुन्हा एकदा तोच मोमेंट जो आपण नेहमीच पसंत करतो. चला 2 चेंडू 1 ची गरज आहे. 2 चेंडू 1. सनी की नवीन फलंदाज स्ट्रायकर सेंडला आहे. नवीन फलंदाज कोण आहे? लालू. आर्यन. चला आर्यन की सनी. जय श्रीराम की सह्याद्री. 2 चेंडू 1 धाव.
पुढचा बॉल राऊंड द विकेट सनी कॅच आउट एक चेंडू एक सामना शेवटच्या बॉलवर 1 बॉल 1 रन जतीन समोरच्या गेटवर जा जतीन बाजूला गेटवर जा गेट बंद करतो एक चेंडू एक चेंडू एक विशालजी सामना आवडला का स्मिताताई सामना आवडला का योग्य वेळ तुम्हाला बोलवले की नाही प्रॉमिस केलं की नाही दाखवेन तर चांगली लढत दाखवेन आणि तीच लढत तुम्हाला पाहायला मिळते आता तुम्ही एकमेकाशी पैजा लावा कोण जिंकेल कारण एक संघ तुमच्या वॉर्डचा आहे आणि दुसरा भाईंदर पश्चिमेचा आहे म्हणजे जो क्षेत्ररक्षण फलंदाजी करतोय तो तुमच्या वॉर्डचा आहे 4 नंबरचा जय श्रीराम गोविंदा पथक आहे चला एक चेंडू एक शेवटचा बॉल चला गेट लावून घ्या एक चेंडू एका धावेची गरज आहे कॅप्टनचा भरोसा जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत सुरू राहील माझा लढा आणि आता पाहूया शेवटच्या बॉलवर मैदानाच्या बाहेर जिंकून बाहेर कोण पडतोय सह्याद्री की जय श्रीराम कंपल्सरी चेस आहे एकदा पूर्ण करायचीच आहे चला टाळून जातो दोन्ही संघांसाठी सह्याद्रीसाठी सुद्धा आणि जय श्रीराम साठी सुद्धा एक चेंडू एक लास्ट बॉल थ्रिल 1 बॉल 1 फायनल ला कोण पोहोचेल आणि फायनल ला पोहोचतोय जय श्रीराम चला अभिनंदन जय श्रीराम हार्ड लक सह्याद्री हीरा भाईंदर मध्ये 5वी गल्लीची बात है न्यारी आपलं जय श्रीराम गोविंद पथक है लई भारी हीरा भाईंदर मध्ये 5वी गल्लीची बात है न्यारी आपलं जय श्रीराम चला मॅन ऑफ द मॅच आपण नंतर देऊया सामना लगेच चालू करूयात सामना 3 षटकांचा आहे चला पुढील आवाज संकेत पाटील यांचा